सध्या मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी होत चाललाय का? स्क्रीन टाईम, फोन हे एकमेव कारण नाही आहे अटेन्शन कमी आहे असं वाटण्यासाठी. पहिले तुम्ही मुलांना डिसिप्लिन लावायला जाता आणि मग नंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे पण माझ्या पालकांना गरज नाही. आणि सर मुलांना समजतं, उठल्यावर शाळा, शाळेनंतर घर, घर नंतर 2 क्लास, तर त्याला म्हटेल की नाही आता हे पण चालू आहे, आपण इकडेही जाऊया तिकडेही जाऊया, हेही करूया तेही करूया. कारण मल्टीटास्किंग पण हे नॉर्मलाइज केलेलं आहे. ब्रेक मिळत नाही. एवढं पॅक रुटीन ठेवलं मुलांचं की मेंदूला श्वास घ्यायला वेळ नाही मिळत. की जेवताना टी व्ही बघणं किंवा मोबाईलवर गेम्स खेळणं किंवा भरवतोय बाबा आणि मी खेळतोय असं नाही करायचं, हे मला कळलं पाहिजे. मुलांना आपण जेवढं इन्व्हॉल्व करू ना गोष्टींमध्ये तेवढं ते करतात. त्यांना आपण जेवढं लांब ठेवू आणि त्यांना फक्त डिसिप्लिनच्या दृष्टीने सांगू तर मग तर नाही करणार. आपलं मूल वर्ण हसतं खेळतं दिसतंय, पण ते आनंदी आहेच का हे साधारण कसं समजू शकेल? जेवढी चालना तुम्ही मेंदूला द्याल ते चांगलं. आणि ही चालना ॲक्टिव्ह चालना पाहिजे. हो. टी व्ही बघून, फोन बघून जी स्टिम्युलेशन मिळतंय तसं नको. आणि अटेन्शन इधर आहे किंवा नाही आहे असं नसतं, मध्ये असतं. इट इज अ लॉंग प्रोसेस. या निमित्ताने मला एक असं आठवलं की जेव्हा मी डॉक्टर अनिल अवचट, जे मोठे लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते, यांच्याकडे माझं कायम जाणं येणं असायचं. तर जेव्हा मी कधी त्यांच्या बेडरूमच्या दाराशी जायचो आणि ते कुठलंही एखादं काम करत बसलेले असायचे, कधी ते लाकडातलं शिल्प बनवत बसलेले असायचे, कधी कधी ड्रॉइंग करत बसले असायचे, मी तिथे जाऊन उभं राहिल्यानंतर जोपर्यंत मी घसा खाकरत नाहीये तोपर्यंत त्यांची मानच वर गेलेली नसायची. तर मला तेव्हा फार असं एक वेगळं वाटायचं की एखादं काम ज्यातून कुठलाही मॉनिटरी गेन नाहीये, ज्यातून कुठल्या कौतुकाची अपेक्षा नाहीये कोणाकडनं, हे फक्त स्वांत सुख आहे जे म्हणतात, की आपल्या आनंदासाठी एखादी गोष्ट इतकं समरस होऊन करता येणं, हे आयुष्यामधला एक खरं तर अत्युच्च आनंदाचा भाग असतो. कदाचित आत्ताच्या मटेरियलिस्टिक काळामध्ये आपण बऱ्याच गोष्टींना तोलतो किंवा एखादी गोष्ट व्हायच्या आधीच त्या गोष्टीचं काय होणार आहे ह्या आनंदामध्ये ती गोष्ट करतानाच आपलं अर्ध लक्ष नसतं. अशा काळामध्ये असं एखादं निर्हेतुकपणे केलेलं काम याचं मोल काय असू शकतं, हा आनंद माहिती नसेल तर ही वाईट गोष्ट आहे, पण हा आनंद मिळवता आला तर त्यासारखा कदाचित दुसरा आनंद नसेल. आजकाल बऱ्याचदा एक कंप्लेंट अशी असते की मुलं अभ्यासाला बसतात आणि मुलांचं लक्षच नसतं. एक 5 मिनिटं बसलं की इकडे इकडे करतो, मग सारखं ओरडावं लागतं. तर हा एपिसोड आजच्या ह्या दृष्टीने फार महत्त्वाचा वाटला. या एपिसोडमध्ये कुठेही मुलांना अभ्यासाला बसवा आणि अभ्यास कसा करून घ्या यावर आम्ही बोलणार नाहीये. तर सलग आपण तन्मयतेने एखादी गोष्ट करणे याला आपण म्हणतो अटेन्शन देऊन एखादी गोष्ट करणे. जेव्हा मी एखादं काम करत असतो तेव्हा पूर्वी समजा मी बसलो तर माझी मुलगी आल्यानंतर पटकन म्हणायची, "बापरे! एवढ्या तुम्ही कसं काय बसता?" तेव्हा मला असं फार विशेष वाटायचं की ह्यात काही विशेष आहे की आपण त्या जनरेशनमध्ये सलग 4 तास बसणं लायब्ररीमध्ये अभ्यासाला न उठता हे फार रुटीन होतं. आता कदाचित एक 40 मिनिटं बसलं तरी आपल्यालाच वाटतं की कौतुकाची गोष्ट आहे. कित्येकदा आजकाल असे एपिसोड येतात की कामाला सलग बसल्यानंतर हेल्थच्या दृष्टीने उठून 10 पावलं चाला, म्हणजे सलग तुम्ही एका जागी बसणार नाही. हा हेतू चांगला आहे. या हेतूसाठी उठणं वेगळं आणि माझं कॉन्सन्ट्रेशन्स कमी होतंय म्हणून मला सारखं उठावं वाटतंय, इथे कुठेतरी गडबड आहे. त्यामुळे अटेन्शन आणि अटेन्शन स्पॅन ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्या काय आहेत यावर आपण बोलणारच आहोत. अटेन्शन स्पॅन हा खरं तर मुलांसाठी एपिसोड आहे का? ह्या निमित्ताने एक मोठा प्रश्न आहे. हा एपिसोड मुलांसाठी नाहीच आहे. कारण हा एपिसोड मुलांसाठी यासाठी नाही आहे. कारण आपण आपल्यामध्ये जेव्हा काही बदल करू पालक म्हणून, तर तेच पर्कोलेट होत जाण्यात आपल्या फॅमिलीमध्ये. हा या निमित्ताने विचार करा. एपिसोडला आपण सुरुवात करूया. आजच्या एपिसोडसाठी खास ह्याच विषयामध्ये स्पेशली ज्या काम करणाऱ्या काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट आहेत, दिशा जोशी ह्या एक काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट म्हणून गेली 10 वर्ष पुण्यामध्ये कार्यरत आहेत. तर एपिसोड सुरू करूया. तर हॅलो मॅडम, आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार सर्वांना. मी दिशा जोशी. मी काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट आहे. पुण्यामध्ये असते. मी नित्या मेंटल वेलबिईंग एक काउन्सिलिंग सेंटर आहे, त्याची फाउंडर आहे. थँक्यू तर सर. स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. हा एक खूप वेगळा विषय, म्हणजे आपण एपिसोडच्या निमित्ताने जेव्हा कधी खरं फोनवर बोललो तेव्हा मला वाटलं या विषयावर इतक्या वेळ एपिसोड होईल एवढं बोलण्यासारखं आहे का? पण या चर्चेतनं कळलं की हा विषय
किती महत्त्वाचं आहे आणि लक्ष दिलं गेलं नाही तर हा किती गांभीर्याचाही असू शकतो. तर एक पहिला सगळ्यात असा प्रश्न असतो तो, की एक तर अटेन्शन आणि अटेन्शन स्पॅन हे 2 शब्द आहेत. ह्यात कसा डिफरन्शिएट करता येईल? आता अ, खूप सोपं डिफरन्सिएशन आहे. 2 मी पहिले टर्मिनॉलॉजी सांगते आणि मग ते मी एक्सप्लेन करते. एक आपण म्हणतो सिलेक्टिव्ह अटेन्शन असतं, एक आपण म्हणतो सस्टेन्ड अटेन्शन. आता मी याचा अर्थ सांगते. हं, अटेन्शन म्हणजे एका गोष्टीकडे लक्ष देणं. हं, म्हणजे माझ्या आजूबाजूला 5 गोष्टी चालू आहेत. हं. एकीकडे म्युझिक चालू आहे, एकीकडे टीव्ही चालू आहे, एकीकडे काहीतरी शिकवणं चालू आहे, सध्या ऑनलाईन कोचिंग आहे. बऱ्याच गोष्टी चालू आहेत. पण मी त्याच्यापैकी कुठल्या गोष्टीला मी सिलेक्ट करणार आहे आणि त्याच्यावर लक्ष देणार आहे. हां. त्याला मी अटेन्शन देते. म्हणजे त्याच्याकडे मी लक्ष देते. सिलेक्टिव्ह अटेन्शन करते. ओके. ओके. मग दुसरं आहे सस्टेन्ड अटेन्शन. म्हणजे काय, की मी जी गोष्ट सिलेक्ट केली आहे त्याच्यावरच मी लक्ष केंद्रित करणार आहे हां. आणि दुसऱ्या डिस्ट्रॅक्शन्सकडे लक्ष देणार नाही. राईट. म्हणजे एखादी गोष्ट मी जी करत आहे, एखादं कार्य मी जे करत आहे, ते मी पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून काम पूर्ण करणार आहे. त्याला आपण सस्टेन्ड अटेन्शन म्हणतो आणि हे मी किती काळ करू शकते, हं. त्याला आपण अटेन्शन स्पॅन असं म्हणतो. म्हणजे क्षमता अशी की आपण एका गोष्टीवर किती वेळ काम करू शकतो, त्याला आपण अटेन्शन स्पॅन म्हणतो. अटेन्शनमध्ये अजून एक फॅक्टर येतो. पहिले म्हणजे आपण बघितलं की एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं. दुसरा स्टेप म्हणजे तेच आपण बराच काळ ती वस्तू करणं, ती गोष्ट करणं. हां. तिसरी गोष्ट म्हणजे त्याच वेळेला वेगळी डिस्ट्रॅक्शन आली समज, हं. तर मी त्या डिस्ट्रॅक्शनला बाहेर ठेवून मी जे काम करते तेच करत राहू शकते का, ओके. ते सुद्धा. त्यामुळे अटेन्शन फक्त मी काम करते तिकडे नाही संपत. राईट. मी बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून ते काम करत राहू शकणं, याला आपण अटेन्शन आणि अटेन्शन स्पॅन या टर्म्समध्ये घालू शकतो. हा खूप चांगला फरक आहे. म्हणजे खरं तर इतकं त्याच्यामध्ये बारकावे आहेत, इतके त्याला आतमध्ये धागे आहेत, त्याचं लक्षात येत नव्हतं. आणि आता एक बऱ्याचदा ही तक्रार असते, तर खरंच सध्या मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी होत चाललाय का? हा एक खूप चांगला प्रश्न विचारलाय. कारण तसं म्हणलं तर अटेन्शन स्पॅन किंवा अटेन्शन कमी होणं हे ॲज सच होत नाही. हं. एवढंच होतंय की एकाऐवजी 15 गोष्टींकडे अटेन्शन ते डिस्ट्रीब्यूट होत चाललंय. ओके. त्यामुळे असं वाटू शकतं पालकांना किंवा शाळेमध्ये टीचर्सला की नाही बाबा, याला अभ्यासामध्ये कमी लक्ष लागतंय, फार वेळ बसू नाही शकत आहे. काय होतं खरं तर की फक्त अभ्यास करत राहिलं मूल, कधी कधी त्याला कंटाळा येऊ शकतो. पण त्याच वेळेला समज तोच चॅप्टर जो शिकत असो ऑडिओ बुकमध्ये आला किंवा पिक्चर काढला, त्याचा डॉक्युमेंटरी आली, तर ते मूल ते ठीक आहे त्या थिएटरमध्ये जाऊन बघेल आणि म्हणेल की अरे वा, काय मस्त आहे, कॉन्सेप्टच छान आहे, विषयच छान आहे. सो याच्यामध्ये काय झालं की एका गोष्टीचा कंटाळा आला म्हणून तिकडे लक्ष लागत नाहीये, पण तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने दाखवली तर आवडतीये, ते मी 2 तास बसून बघू शकते. सो अटेन्शन एका ठिकाणी नाही लागत आहे, पण बाकीच्या ठिकाणी लागतंय. म्हणजे अटेन्शन स्पॅन कमी झालाय का नक्की, तर मे बी नॉट. ओके. फक्त ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते दिसतंय. डिस्ट्रॅक्शन्स खूप वाढलेली आहेत सध्या आणि खूप गोष्टी अशा आहेत ज्या आधी काही वर्षांपूर्वी नव्हत्या. म्हणजे आता तुम्ही घरातून बाहेर पडला की कुठेतरी एक वेगळं वर्कशॉप चालू आहे, मग इकडे एक स्पोर्ट्स ग्राउंड झालंय, मग तिकडे जाऊन मुलांना खेळायचं आहे, मग कुठली तरी कॉम्पिटिशनच आली आहे, शाळा म्हणते या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या. वेगळ्या वेगळ्या गोष्टी चालू असल्यामुळे मुलांनाही असं वाटतं की अरे हे नाही तर हे आपण सगळंच करत राहूया. मुलांनाच नाही, आपल्यालाही वाटतं ते. त्यामुळे बऱ्याच गोष्टी करण्यामध्ये आपण तिकडे वेळ देतो, तिकडे लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे पालकांना असं वाटू शकतं अरे नाही, अभ्यास करत नाहीये ना मूल, म्हणून अटेन्शन कमी झालेलं. आणि याला आता आपण वेगवेगळ्या वयोगटातल्याच साठी चालला एपिसोड हा. तर असं कुठल्या वयामध्ये साधारण किती वेळ मुलांचं अटेन्शन असावं, असं काही त्यामध्ये एक अभ्यास आहे का? ऍक्च्युली असा मॅजिक नंबर नाहीये की 4 वर्षाचं मूल 15-20 मिनिटं बसलं तर त्याचं अमेझिंग अटेन्शन स्पॅन आहे. म्हणायला हरकत नाही, पण नसला तो स्पॅन तरी काही हरकत नाही त्या वयात. साधारण तसं म्हणलं, आकडे द्यायचेच झाले तर आपण असं म्हणू शकतो 3-4 वर्षाचं मूल 10 ते 15 मिनिटं मॅक्सिमम एका ठिकाणी बसू शकतं, मग दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये रमू शकतं. साधारण एक 8-9 वर्षाचं मूल अर्धा तास बसू शकतं.
तेच मूल 14-15 वर्षाचं मूल जे असेल ते 1 तासभर काढू शकतो. पण हे सगळे नंबर्स असे आहेत, त्याला पण एक प्रूव्हन fix असे नाही. नाही आहेत. हो. एक ढोबळमानाने अंदाज येण्यासाठीचा विषय सुरू केला. कारण पुढचा त्यातला प्रश्न असा होता, की समजा आता माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, मुलगा-मुलगी हो. आणि त्यांचं समजा किती 15 मिनिटं अटेन्शन स्पॅन असणं गरजेचं आहे. हम्म. तर तो 5 मिनिटं एका जागेवर बसत नाही हे माझ्या लक्षात आलं. हो. तर हे तात्पुरती फेज असू शकते किंवा हे कायमचं असू शकतं, हा वेगळा विषय. कुठल्या वेळी पालकांना हे कळणं गरजेचं आहे, की आता ह्याचं खूपच कमी एका जागी बसून कॉन्सन्ट्रेशन चालू आहे. राईट. ह्याच्यासाठी ना एखाद वेळेला असं मुलांनी केलं किंवा 1 महिना झाला असं करतोय, याच्याऐवजी समज पहिल्यापासून आपण बघितलं किंवा पालकांच्या लक्षात आलं, की नाही या मुलाचं म्हणजे माझ्या मुलाचं पहिल्यापासून एका ठिकाणी लक्ष लागत नाहीये नीट. फक्त अभ्यास नाही तर कुठल्याच ॲक्टिव्हिटीमध्ये नाही लागत आहे. म्हणजे खेळायला गेलं तरी एक 5 मिनिटानंतर हे नाही करायचं. ड्रॉइंग करायला बसलं 5 मिनिटानंतर हे नाही करायचं. म्हणजे कुठेच लक्ष लागत नसेल वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये, तर मग पालकांनी थोडं लक्ष देऊन विचार केला पाहिजे की प्रोफेशनल हेल्पची गरज आहे का. कारण उगाचच आपण असं नाही म्हणू शकत की कारण ते वयच असं आहे की चंचलता असते मुलांमध्ये, ब्रेन डेव्हलप नसतं झालं तोपर्यंत. ब्रेन डेव्हलपमेंट ही खूप स्लो प्रोसेस असते आणि अटेन्शन इदर आहे किंवा नाहीये असं नसतं. म्हणजे 0 अटेन्शन आणि 10 आउट ऑफ 10 अटेन्शन असं नसतं, ते मध्ये असतं. इट इज अ लॉंग प्रोसेस. त्यामुळे अटेन्शन ही डेव्हलपमेंटल स्किल म्हणून आपण म्हणू शकतो की लहान वय असतं, 2 वर्ष 3 वर्ष ब्रेन डेव्हलपमेंट सुरू असते, चालू असते. साधारण एक 15 वर्षापर्यंत ती होत असते. त्याच्यामध्ये ते ग्रोईंग स्टेज असते, मग कमी जास्ती होऊ शकतं. सो फेज आहे का नाही ते आपल्याला लक्षात येतं वयानुसार, पण किती काळ ती फेज चालू आहे ती खूप महत्वाची आहे. कुठल्या कुठल्या एरियाजमध्ये आपल्याला ते दिसतंय ते पण खूप महत्वाचं आहे. आता ह्याच्या पुढे हा विषय कुठे जाऊ शकतो, आता प्रेक्षक सगळ्यांना अंदाज आलेला असतो की हे कुठं जाणार आहे चर्चा. तर जाईल तर ही डिव्हाइसेस, मोबाईल, सोशल मीडिया ह्याच्यावर थोड्या वेळाने, त्यावर आपण नंतरच बोलणार आहोत. त्या व्यतिरिक्त असे कोणते बाकी घटक आहेत की ज्यामुळे मुलांचं एक अटेन्शन स्पॅनच कमी होऊ शकतो? मोबाईल आणि स्क्रीन आपण मला वाटतं पहिलेच ॲड्रेस करूयात, बरं. कारण मला त्याच्यावर फार वेळ नाही घ्यायचा. ठीक आहे. मोबाईल आणि स्क्रीन किंवा कुठल्याही प्रकारचं स्क्रीन जे आहे, इन्स्टेड ऑफ सेईंग की स्क्रीन टाईम जास्ती आहे, काय महत्त्वाचं आहे की काय कंटेंट बघतंय मूल, कुठल्या वेळी बघतंय मूल, कोणाबरोबर बघतंय, त्याच्यावर फॉलोअप काय होतोय, हे खूप महत्त्वाचं पडतं त्याच्यात. स्लो पेस्ड कंटेंट असेल आणि आई वडील शेजारी असतील, ते बघत असेल तर चांगली गोष्ट आहे, काहीच हरकत नाही. त्याच्यावर परत एक फॉलोअप होतोय, प्रश्न विचारले जात आहेत, उत्तर मिळतंय मुलाकडनं, चांगली गोष्ट आहे. पण हे झोपायच्या आधी होतंय का? मूल 10ला झोपत असेल तर हे 9:30ला आपण टीव्ही लावून बसतोय का? किंवा झोपायच्या आधी एकदम काहीतरी हायली म्हणजे इंटेन्सिटीमध्ये जास्ती असलेलं कंटेंट बघतोय का? थ्रिलर, सस्पेन्स, व्हायलन्स, ते असेल तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट अटेन्शनवर होणार. त्यामुळे स्क्रीन टाईम, फोन हे एकमेव कारण नाही आहे अटेन्शन कमी आहे असं वाटण्यासाठी. वेगळे वेगळे पैलू आहेत त्याचे. आता मी येते तुमच्या मूळ प्रश्नावर की वेगळे जे कारणं आहेत त्याच्यामध्ये झोप हे खूप महत्त्वाचं कारण आहे. मुलाची झोप किती होते? असं होतंय का की मूल 11:30ला झोपतंय रात्री आणि सकाळी 6ला उठावं लागतंय शाळेसाठी? त्याची झोप पूर्ण नाही होते. त्याचा अर्थ झोप पूर्ण नसेल तर पुढचा दिवस अख्खा त्याचा गडबडीत जाणार आहे. त्याला कुठल्याही गोष्टीवर फोकस करणं अवघड जाणार आहे. वर्गामध्ये टीचर्सच्या कंप्लेंट तेव्हा येणार आहेत की अरे हा झोपलेला असतो, सारखं म्हणतो की माझं डोकं दुखतंय मॅम, मी डोकं खाली ठेवू का? सो हे का होतंय? कारण रात्रीची मेन झोप आपली कुठली असते? रात्रीची. निदान एक 7.5 ते 8 तास झोप मिळणं गरजेचं आहे. अगदी लहान मुलांना 9 तास पण लागते. सो ती पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपलं ब्रेन रिज्युमिनेट व्हायला लागतं. ब्रेनला एक रिलॅक्सिंग पिरियड लागतो. तर तो मिळाला तर बाकीचं फंक्शनिंग, बाकीचे कामं व्यवस्थित होतील. सो झोप हे महत्त्वाचं आहे. दुसरा आहार, की मुलं काय खातायत.
आता सध्या पालक जागरूक झालेले आहेत, म्हणजे यंग पेरेंट्स जे आहेत ते न्यूट्रिशनकडे लक्ष देत आहेत, त्यामुळे तसा फार मी पालकांना तिकडे सल्ला नाही देणार. कारण बरेच न्यूट्रिशनिस्ट पण आहेत, डायटिशियन्स आहेत, पेरेंट्स देमसेल्व्ह आर एज्युकेटेड अबाउट इट. पण मुलं कुठल्या वेळी खातायत हे महत्वाचं आहे. झोपायच्या आधी तुम्ही थोडंसं कार्ब रिच किंवा शुगरी डाएट दिलं तर झोप डिले होणारे प्रॉब्लेम होऊ शकतो झोप यायला. मग परत आहार आणि झोपेचा प्रश्न, अलर्ट राहण्यासाठी थोडं प्रोटीन, हे सगळं महत्वाचं असतं. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे तो आहे मानसिक स्वास्थ्य, इमोशन्स, भावनिक स्वास्थ्य त्याच्यामध्ये येतं. की इमोशनली मूल किती हेल्दी आहे. म्हणजे मी एक थोडंसं वेगळा मुद्दा 1 मिनिटं फक्त मेन्शन करते. आपण जेव्हा म्हणतो की एका व्यक्तीला किंवा मुलाला समज एक कुठला मानसिक आजार नाहीये, त्याचा अर्थ असं नाही ना की तो हेल्दी आहे, म्हणजे सायकोलॉजिकली किंवा इमोशनली हेल्दी आहे. त्याचा स्ट्रेस लेवल समज असेल जे त्यालाही माहिती नाहीये, त्याच्यामुळे पालकांनाही माहिती नाहीये, आणि तो कुठेतरी सप्रेस केलेला झालेला आहे किंवा त्याच्याशी त्यांनी अडॅप्ट केलेलं, त्याला वाटतं हे नॉर्मलच आहे. मे बी घरामध्ये वाद पाहिले असतील किंवा शाळेमध्ये बुलिंग पाहिलं असेल. तर या सगळ्यामुळे त्याचे स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज झाल्यामुळे इमोशन्सवर इम्पॅक्ट होणार. कुठेतरी दुःख जास्ती प्रमाणात जाणवलं असेल, रागीट मूल असेल, या सगळ्यांचा इम्पॅक्ट आपल्या अटेन्शनवर होतो. कारण आपल्या ब्रेनला ते मेंदूला ते सिग्नल सगळे जात असतात. आपलं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आपण जे म्हणतो ते खूप ॲक्टिव्ह असतं अटेन्शन, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग या सगळ्या एरियाजमध्ये. सो हे सगळा इन्फ्लुएन्स जो आहे तो इमोशन्सचा पण या सिग्नल्सवर डेफिनेट इम्पॅक्ट होतो. हा शेवटचं पॉईंट मला थोडंसं त्याला ते एलिब्रेट करावं वाटतं की आपलं मूल वरनं हसतं खेळतं दिसतंय, पण ते आनंदी आहेच का हे साधारण कसं समजू शकेल? मुलांचा पॅटर्न बघणं. शाळेमधनं रिस्पॉन्स वेगळा आला आणि घरी मूल वेगळं वागतंय. घरी मूल आनंदी आहे मे बी, पण शाळेमध्ये काहीतरी वेगळंच फीडबॅक आहे, मग कुठेतरी काहीतरी कमी. किंवा उलटं, शाळेत जाऊन आनंदी जास्ती आहे पण घरी असल्यावर तो एकटाच राहतो, खोलीच्या बाहेरच येत नाही, किंवा अगदी लहान मुलं असेल तर चिडचिड जास्ती होते, टँट्रम्स आपण जे म्हणतो, किंवा वडिलांकडे जायचंच नाहीये, आई बरोबरच जास्ती राहायचंय, किंवा घरातल्यांबरोबर फार नाही चांगलं पण कोणी बाहेरची व्यक्ती आली तर त्यांच्याबरोबर जास्ती खेळतोय. सो हे छोटे छोटे सिग्नल्स किंवा साईन्स असू शकतात. नेहमीच असतील का तर नाही, पण बघायला लक्ष ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये. आणि जी सुरुवात आहे त्याच वेळेला ते कॅच करून त्याच्यावर लगेच काय ऍक्शन घेता येईल हे बघणं गरजेचं आहे की काही नाही होईल म्हणून जास्त दुर्लक्ष करू नये. ते अगदी डिपेंड करतं की किती त्रास होतोय त्या मुलाला, किंवा असं आपल्याला जाणवतंय की याचा त्रास होऊ शकतो या मुलाला, आणि किती काळ चालू आहे. आता हे आपण पॅटर्न बघत असू काही महिने चालू आहे तर आपण त्याच्यावर काम करू शकतो. आणि त्या पॅटर्नचा म्हणजे त्या वागण्याचा त्रास मुलाला होत असेल तर नक्कीच तातडीने आपण त्याच्यामध्ये त्याच्यावर पाऊल उचलणं गरजेचं आहे. आता ही कारणं असू शकतील असं वाटलं नव्हतं की झोप, आहार हे सुद्धा गोष्टी इतकं अटेन्शनवर प्रॉब्लेम करतात. आता येऊच आपण त्या विषयाकडे की मोबाईल स्क्रीन आणि हा जो विषय त्याविषयी मी आधी थोडं एक सांगतो की बऱ्याच लोकांशी आम्ही ह्या एपिसोडच्या निमित्ताने जेव्हा आधी बोलतो तेव्हा लोकांचं म्हणणं असतं तर ते मोबाईल आम्हालाच कामासाठी वापरण्याशिवाय पर्याय नसतो. कित्येकदा आम्ही वापरतो म्हणून मुलं सांगतात की मग आम्ही पण वापरणार, तर ते आम्हाला असं वाटतं की तुमचं हे वेगळं आहे आमचं हे वेगळं आहे. कित्येकदा म्हणजे मी तर नेहमी असं म्हणतो की आपण 4 लोक जेव्हा भेटतो तेव्हा आपण, आता पूर्वी लोक काय घरी कार्यक्रम आहे, कसली पार्टी आहे, तर पूर्वी लोक गप्पाच मारायचे. आता एकानी मोबाईल काढला म्हणजे असं मोबाईल मला वाटतं की जांभईसारखा आहे की एकानी काढला बाहेर की दुसरा खिशातनं काढतो आणि ते एक सर्कल तयार होतं. मग मुलं जर तेच पाहतायत की ह्यांच्यामध्ये पण इथे गप्पांच्या जागी हेच चालतंय, तर आम्ही खेळायला बसल्यानंतर आम्ही आमचा मोबाईल घेऊन आमच्या गेम खेळत बसतो तर काय वाईट आहे, हा एक विषय असतो. आणि आता समजा आपण अभ्यास किंवा असं पद्धतीचं कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतोय, काय आपण चेंजेस सगळेच ओव्हरऑल करावं, पालक म्हणून, आजी आजोबा म्हणून, किंवा घरी आलेले मित्र परिवार आहेत आपले, ह्या सर्व एक मोबाईल संस्कार म्हणून काय चेंजेस करता येईल, आणि त्याच्या आधी ह्या मोबाईलमुळे कसं कॉन्सन्ट्रेशन हॅम्पर करत आहे? आता मोबाईल काय करतं आपल्याला, आता स्मार्टफोन्स जे मेन आहेत किंवा मोबाईल एक झालं, पण आता लॅपटॉप पण घेऊ, टॅब्स घेऊ,
सगळंच स्क्रीन आपण एकत्रच घेऊ याच्यात, कारण आता मोबाईल सारखंच टॅब्स पण अगदी कॉमन झालेलं आहे. आपण जेव्हा बघतो स्क्रीन, काही बटन दाबलं किंवा काही स्वाईप केलं, ज्या पद्धतीने ते स्क्रीनवर दिसतं त्याने आपले हॅपी हॉर्मोन्स ट्रिगर होतात. म्हणजे प्लेजर, हॅपी इमोशन्स, परत इमोशन्सवर येतो आपण. आणि आपण ते बघून आपल्या ॲक्शन्समुळे आपल्याला आनंद मिळतो हे जेव्हा आपल्याला कळतं, आपल्या मेंदूला कळतं, आपला मेंदू म्हणत अजून हवंय, अजून हवंय. त्यामुळे आपण ॲडल्ट सुद्धा सारखंच करत राहतो ते. आणि आता आजी आजोबा सुद्धा सारखा फोन वापरत असतात का? कारण त्यांच्यासाठी एक तर हे झालेलं आहे, म्हणजे पास टाइम पण झालेला आहे आणि त्यांनाही छान वाटतं की अरे मी एकटी नाही, काहीतरी होतंय, माझ्याकडे फोन आहे तर मी काहीतरी करू शकते. हे आजी आजोबांचं. आई वडिलांचं तेही होतं, प्लस कामाचं पण एक व्याप असतं की मी फोन बाजूला ठेवला तर तिकडे 3 ईमेल्स येऊन पडतील, टंग 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 वाजेल, उत्तर नाही दिलं तर फोन येईल. सो या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज किंवा चॅलेंजेस ज्या आहेत त्या अनफॉर्च्युनेटली असणारच आहेत. आता मुलांना आपण जेव्हा या गोष्टी सांगतो तेव्हा मात्र आपल्याला थोडं जास्ती केअरफुल राहणं गरजेचं आहे पालक म्हणून, की मुलांसमोर निदान आपल्याला कमीत कमी फोन वापरणं खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण का? कारण मुलं आपल्याला बघून मोठी होत असतात. आता मूल आपल्यासारखं बोलतंय, आपल्यासारखं कपडे घालायचे आहेत त्यांना, की आपल्यासारखं हेअरस्टाईल करायची आहे, वडील जसे कपडे घालतात, जसे वागतात तसं मुलांना करायचं, तसंच मुलींना आईला बघून करायचं आहे. सो हे सगळं जेव्हा करतायत तेव्हा मोबाईल यूज पण एक त्यातलं खूप महत्त्वाचं वागणं दिसतंय मुलांना. आणि ते आपण करत असू तर आपण कसं काय अपेक्षा करू शकतो की त्यांनी नाही करावं. त्यामुळे पालकांनी खूप आवर्जूनपणे मोबाईलचा युसेज मुलांसमोर वापर खूप कमी करायचा, किंवा डेझिग्नेटेड घरी तुम्ही वेळ ठेवा किंवा एखादी जागा ठेवा की तिकडे जाऊन आपण मोबाईल वापरूयात किंवा या वेळी आपण मोबाईल वापरू. आणि कुठेतरी याचा एक बाय प्रोडक्ट असाही होऊ शकतो विच इज गुड, की वर्क लाईफ बॅलन्स पण होईल ना तुमचा. म्हणजे अगदी आय नो इट इज इझियर सेड दॅन डन, पण आपण ते केल्याशिवाय थोडं ते काय म्हणायचं इम्प्लिमेंट व्हायला शक्य नाही होणार. म्हणजे आपण म्हटलं की 7 नंतर मी फोन नाही बघणार आणि मग 9ला झोपायच्या आधी एकदा मी चेक करेन काही असेल आणि मग मी ठेवून आय विल गो टू बेड, असं मी ठरवलं स्वतःसाठी, तर माझं पण चांगलं होईल आणि मुलांनाही लक्षात येईल की हे डिसिप्लिन मलाही पाळायचं आहे. की या वेळेत जेवणात की जेवताना TV बघणं किंवा मोबाईलवर गेम्स खेळणं किंवा भरवतोय बाबा आणि मी खेळतोय असं नाही करायचं, हे मला कळलं पाहिजे. त्यामुळे कुठेतरी मॉडेलिंग आपण जे म्हणतो ते पालकांकडनं होणं खूप गरजेचं आहे. डिसिप्लिन पालकांना स्वतःसाठी लावणं गरजेचं आहे, ते मुलांपर्यंत पोचेल. पहिले तुम्ही मुलांना डिसिप्लिन लावायला जाता आणि मग नंतर त्यांच्या लक्षात येतं मुलांच्या की अरे पण माझ्या पालकांना गरज आहे डिसिप्लिनिंगची. मग तिकडे कॉन्फ्लिक्ट होऊ शकते. आणि मूल जसं मोठं होईल, टीनेजमध्ये जाईल, तेव्हा ते बोलणार आहे तुम्हाला की नाही पण तू पण असं करते. तेव्हा कुठेतरी आपल्याला लक्षात येतं आणि देन बाय देन इट इज लेट. त्यामुळे कन्सिस्टंटली आधीपासून या गोष्टी आपण केल्या किंवा दाखवल्या मुलांना, त्यांना नक्कीच फायदा होईल त्याचा. मागे आम्ही एक तो स्लीपवरती एक एपिसोड केला, त्यात त्यांनी हा सांगितलं की झोपण्याआधी कमीत कमी 1 तास लाईट इमिटिंग डिव्हाइसेस, म्हणजे त्यांनी सांगितलं की काही लोक असं सांगतात की आम्ही मोबाईलच्या त्या टॅबवरती डिव्हाइसवरती बुक्स वाचतो, तर तेही का नको सांगितलं की लाईट इमिटिंग डिव्हाइसेस जे तुम्हाला अलर्ट करतात त्यात तुम्ही वाचणंही चुकीचं आहे, समजा जे लाईट त्यातनं येतोय उलटा. आणि बऱ्याचदा एक अजून गडबड अशी असते की मल्टीटास्किंग विषय नेहमी निघतो. कदाचित पूर्वी ह्याच्यावरती अभ्यास होत नव्हता, तेव्हा त्या स्किलचं खूप कौतुक केलं जायचं की एका वेळी बघा मी किती कामं हँडल करू शकतो असं. तर हे कशा पद्धतीने त्रासदायक आहे आत्ताच्या काळामध्ये? खरं आता मुलांसाठी मल्टीटास्किंग नेहमीच फायदेशीर आहे असं नाही म्हणू शकत अनफॉर्च्युनेटली, पण अगदीच त्रासदायक आहे असंही नाही म्हणू शकत. अगेन ते कुठल्या वयात होतंय आणि कुठल्या पद्धतीचं मल्टीटास्किंग होतंय ते महत्वाचं आहे. लहान मूल असेल तुम्ही त्याला एका वेळेला 3 भाषा शिकवताय, 3 वेगळ्या कला शिकवताय, मल्टीटास्किंग हे छान शिकेल ते. पण जसं ते मूल मोठं होतंय आणि 3-4 वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतंय, जिकडे एक गोष्ट जास्ती इंटरेस्टिंग वाटते त्याला पण बाकीच्या गोष्टी फार महत्वाच्या किंवा बोरिंग वाटतायत, मग तिकडे थोडं त्रासदायक होऊ शकतं. कारण त्याला लक्ष तिकडेच द्यायचंय जिकडे त्याला मजा येते किंवा आवडतंय.
मग बाकीच्या गोष्टींकडे कमी लक्ष देईल किंवा कमी वेळ बसून राहील ते मूल. त्यामुळे जरी क्लासला गेलं तरी क्लासमध्ये एखाद वेळेला बसेल ते, पण 1 to 1 अभ्यास करायला बसवलं आपण त्याला आईवडिलांबरोबर, तर त्याला वाटेल की नाही आता हे पण चालू आहे, आपण इकडेही जाऊया तिकडेही जाऊया, हेही करूया तेही करूया. आता याचं रूट पण कुठे आहे, कारण मल्टीटास्किंग पण हे नॉर्मलाइज केलेलं आहे हां. मोठ्यांमध्ये. हं. आई वडील मल्टीटास्किंग सकाळ ते रात्र करत असतात. तर मुलांनाही माहिती आहे की ही पळापळ केली की कामं होत आहेत, मग आपण पण करून बघूयात. सो तो पण एक आहे काय प्रॉब्लेम एरिया म्हणू शकतो. बट महत्त्वाचं असं आहे की मुलांना एक काम करण्यासाठी एक ठराविक वेळ दिलाच पाहिजे. तो वेळ संपायच्या आधी ते काम व्हायला नाही पाहिजे, मुलं त्याच्यातून उठायला नाही पाहिजे. संपल्यावरच ते मूल तिकडनं उठून पुढच्या कामाला जायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. याने फोकस डेव्हलप होतो, अटेन्शन जास्ती चांगलं होतं, एनर्जी लेवल कंट्रोलमध्ये राहतात आणि त्यानंतर पुढचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये जास्ती प्रोडक्टिव्ह पण होईल ना ते मूल. कारण मग तोच वेळ तो तिकडे जास्ती अधिक प्रमाणात देणार आहे. अर्धा तास 1 तास जो ठरलेला वेळ आहे तिकडे तो व्यवस्थित देणार आहे. आधी मुलं खेळायला जायची कारण त्यांना माहिती असायचं की 2 तास मला मिळतात, मी खेळणारच आहे. आता खेळायला जाणं म्हणलं की त्याच्यापैकी अर्धा तास फोनवर असतात आणि मग उरलेलं 15 मिनिटं काहीतरी खेळणार, मग परत फोन. मग कुठेच सॅटिस्फॅक्शन होत नाहीये, प्रोडक्टिव्हिटी कुठे होत नाहीये आणि काम म्हणजे खेळणं होत नाहीये, पण स्क्रीन टाइम जास्ती होतोय. सो मल्टीटास्किंग थोडं ट्रिकी आहे असं मी म्हणू शकते. आणि वयानुसार कुठल्या कामाबाबतीत मल्टीटास्किंग तुम्ही देताय मुलांना हे लक्षात आणणं गरजेचं आहे. किंवा एखादं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्याने येणारं सॅटिस्फॅक्शन, कंप्लिशनची भावना आणि मग पुढच्या कामामध्ये चालू करताना एक वेगळं त्याचं मेंटल सॅटिस्फॅक्शन राहत असेल ना अशा वेळेला? नक्कीच. आणि मी तर असं म्हणते, पालकांना सांगते की मुलाचं ते काम झालं की लगेच त्याला दुसऱ्या कामात घालूच नका. थोडा ब्रेक जाऊ द्या ना मध्ये आणि मग त्याला जाऊ द्या. आत्ता जे रुटीन पॅक्ड चालू असतं मुलांचं, ते मल्टीटास्किंग करतच असतात. सकाळी शाळा, उठल्यावर शाळा, शाळेनंतर घर, घर नंतर 2 क्लास, मग घरी, मग कोणी स्पोर्ट्स असेल तर स्पोर्ट्सचं वेगळं, मग कसं जेवायचं, मग झोपायचं. होमवर्कला वेळ उरला तर उरला, नाही तर पेंडिंग. सो त्यामुळे ब्रेक मिळत नाहीये. एवढं पॅक्ड रुटीन ठेवलं मुलांचं की मेंदूला श्वास घ्यायला वेळ नाही मिळत. आणि मग ते जिकडे वेळ मिळेल, जिकडे बोरिंग काम चालू आहे तिकडे आपण डायग्रेस करूया असे विचार येतात आणि मग मल्टीटास्किंग तिकडे अजून इंटू 2 होऊन जातं. अजून ह्यातनं एक मला विषय आठवला की बऱ्याच जणांची तक्रार अशी असते की अभ्यासाला बस म्हणलं की हा 5 मिनिटात उठतो, पण कुठेतरी दुसरी ऍक्टिव्हिटी सांगितली की ड्रॉइंग कर, काहीतरी वेगळं काम कर, मग तास तास हालत नाही. हा फरक कशामुळे पडतो? इंटरेस्ट, कम्प्लीट इंटरेस्ट. हां. तुम्ही त्या मुलाला टीव्ही पाहायला बसवा, गाणं त्याचं फेवरेट असेल, गेम, पिक्चर जे काय असेल, 2 काय 3 तास बसेल तो. का? कारण त्याच्यात कष्ट काही घ्यायचं नाहीयेत त्याला. त्याला ते बघायचंय आणि छान वाटतंय त्याला. पॅसिव्ह एंटरटेनमेंट आपण जे म्हणतो ते होतंय. मग पालक म्हणतात ना की 3 तास कसा बसून पिक्चर बघतोय, त्याचे कष्ट काहीच नाहीयेत ना त्यात. पण अभ्यास करायचं म्हणजे कष्ट आहेच, एफर्ट्स घ्यावेच लागतात आणि ते कॉन्शियसलीच घ्यावे लागतात. असंही नाहीये की तुम्ही वर्गात बसलाय आणि शिकवलं जातंय, तेही पॅसिव्ह लिसनिंग आहे. पण जेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचंय किंवा तुम्हाला प्रश्न विचारायला सांगितला तर तुम्हाला विचार करून प्रश्न विचारायचे किंवा प्रश्न बनवायचे. सो तिकडे मग थोडंसं डगमगू शकतं, कारण कष्ट म्हटलं की थोडं एक स्टेप बॅक जातो. आता म्हणजे हा मुद्दा मला पुढच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आणतो की एवढं क्विक झालेलं आहे सगळं, फास्ट पेस्ड झालेलं आहे सगळं, की मला जे हवं आहे ते 1 मिनिटात मला मिळतं. पण याच्याने काय झालेलं आहे, आपलं प्लॅनिंगची क्षमता, की आधी आपण कसं आधी बसायचो, आठवडाभराची जे काय किराणा असायचा तो प्लॅन करायचो आणि त्या पद्धतीने आपण एक दिवस अलॉट करून जाऊन आणायचो. आता तसं काही प्लॅनिंग राहिलेलं नाहीये. तसंच याच्यामध्ये आहे किंवा माझ्या मित्राने केलेलं आहे ते मी त्याच्याकडनं मागून घेतो. आता मित्रापर्यंत पोहोचतही नाही, सगळं AI वर आलेलं आहे आणि मुलांना त्याचा ऍक्सेस आहे, अनलिमिटेड ऍक्सेस आहे. कारण फक्त पालक नाही तर शाळांमधून असाइनमेंट्स येतात, होमवर्क येतात, प्रोजेक्ट्स येतात. त्यामुळे त्यांना पर्यायच नाही, पण वापरा, टेक्नॉलॉजी आहे ती वापरा. त्यामुळे ते टेक्नॉलॉजी वापरायला कंटाळा नाही करणार ते.
मॅन्युअल वर्क जेव्हा येतं की मी स्वतः बसून इकडे कष्ट घेणं अपेक्षित आहे, ते करायला तिकडे कंटाळा येतो. सो जिकडे एफर्ट्स आहेत तिकडे कंटाळा दिसतो मुलांचा. मग हा एक मुद्दा फार महत्त्वाचा वाटला मला, की आपला एक जो हात स्पॅन अटेन्शन स्पॅन हा बाजूला ठेवला जरी विषय, तरी डिसिप्लिन म्हणून जी आपल्याला एक होती, की एक प्लॅनिंग, की आपल्याला काय काय वस्तू लागतात त्या ऑर्डर करायच्या, तर एकदाच हे सगळं मागवणं, मग काय संपतंय ते त्याच वेळेला, म्हणजे कदाचित ह्याच्यामुळे कमी वेळ आपला वाया जात असेल, की महिन्यात एकदाच बसून 2 तास ही लिस्ट करण्यापेक्षा दरवेळी संपवून ते मागव, ती वाट बघ, ती अगदी वस्तू आल्यानंतर परत ती कुठेतरी ओतून डब्यात ठेव, हे जास्त टाइम कन्झ्युमिंग होत असेल. ते तुकड्या तुकड्यात होतं म्हणून तो कलेक्टिव्ह टाइम कदाचित लक्षात येत नसेल. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदीच. हां. आणि एक वेळ तो इन्व्हेस्ट केला की हां. मग पुढचं 1 महिना आपल्याला लक्ष हां. द्यावं नव्हतं लागायचं. हां. तसंच ते आत्ता आहे. त्यामुळे इवन मी मुलांबाबतीत असं म्हणेन की परीक्षा जेव्हा येते तेव्हा सुरुवातीपासून अभ्यास जी मुलं करतात त्यांना शेवटचा टप्पा जरा सोपा जातो, कारण रिव्हिजनवर उरलेलं असतं. पण जी मुलं थोडं शेवटी अभ्यासाला बसतात त्यांना इकडचं थोडं इकडचं थोडं इकडचं थोडं करून जे काय येतंय ते आपलं करा, अशा पद्धतीने. जनरली असे विषय जेव्हा आपण बोलतो ना, की ऑनलाईन ऑर्डर देणं किंवा समजा AI वापरणं, हो. यामध्ये कायम आपण ना समोरच्या गोष्टीला ब्लेम करतो. बोलतानाच आपण असं म्हणतो. मला असं वाटतं हे उलटं आहे, की तुम्ही किराण्याची लिस्ट बनवा. ते तुम्ही जाऊन आणा किंवा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा. हे दोन्ही सेमच गोष्टी आहेत. तुम्ही एकाच वेळी लिस्ट करून पण ऑनलाईन मागू शकता. हो हो हो. हां, की ती अवेलेबल आहे फॅसिलिटी. याचा अर्थ तुम्ही रात्री 12 वाजता आठवलं साखर संपली ती मागवा, हे चुकीचं आहे. अगदी हां. अगदी. म्हणजे तुम्ही ती लिस्ट करून तसं मागू शकता. तसंच AIचं पण होऊ शकतं ना, हो. की तो तुम्ही एक तुमचा साथीदार म्हणून वापरायला सुरुवात केली. समजा की आता मी पॉडकास्टला पूर्वी पूर्ण वेळ मी विचार करून लिहायचो. हो. मग काही वेळा लक्षात आलं की प्रत्येकच गोष्टीतलं मला माहिती असावं असं काही नाहीये. तर आता मी एक लिस्ट करतो किंवा मी माझे काही पॉईंट्स घेतो आणि समजा ते AI वर टाकून बघतो की काय तो उत्तर मला सांगतोय. आता मला ते दोन्हीकडनं समाधान आहे, की कुठेतरी मी माझा ब्रेन वापरून मला माहीत नसलेल्या गोष्टीत कोणीतरी मदत घेतली. की एकेकाळी गाईड वापरायचो आपण शाळेमध्ये हो, अभ्यास हो, करताना, हो. तशा पद्धतीने त्याला ॲज अ गाईड म्हणून घेतला. टोटल आपली रिप्लेसमेंट म्हणून विचार करण्यापेक्षा. तर ते जास्त चांगलं होईल. म्हणजे थोडा ब्लेम आपल्याकडे घेऊन त्याचं ते त्रयस्थपणे बघावं त्या गोष्टीकडे. नक्कीच नक्कीच. आता ही जी इव्हॉल्विंग टेक्नॉलॉजी आहे ती आपल्या फायद्यासाठीच आहे, हां. म्हणजे आपलं काम सोपं हां. करण्यासाठीच आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं हां. त्याचा आधार घ्यावा, हां. त्याची मदत अगदीच घ्यावी. पण आपलं मेंदू काम करण्याचं राहायला बंद गरजेचं. करेल असं नको नाही व्हायला. व्हायला पाहिजे. नाही, ते तो सगळ्यात मूळ तिथं आहे. अगदी अगदी. म्हणजे जेवढी चालना तुम्ही मेंदूला द्याल ते चांगलं. आणि ही चालना ऍक्टिव्ह चालना पाहिजे. हो. टीव्ही बघून फोन बघून जी नाही. स्टिम्युलेशन मिळतंय हां. तसं नकोय. हां. कारण मुलांना पण टीव्हीतून काय मिळतं तर रंग, आवाज वेगळे वेगळे, मग वेगळा चेहरा काहीतरी. सो यांनी काय होतंय, स्टिम्युलेट होतोय ब्रेन. सो त्याच्याऐवजी आपण समज थोडं त्यांना सांगितलं हां. की नाही बाबा हे तू आता बस, विचार कर, प्लॅन कर आणि शक्य तेवढा AIचा याचा त्याचा वापर करू नको. नक्की तुम्हाला लक्षात येईल की मुलांना अवघड जाईल पण दे विल स्टील डू इट. हो. क्रिएटिव्हिटी अशानेच त्यांची बाहेर येते. खरं आहे. नाहीतर क्रिएटिव्ह माइंड जे आहे ते बंद होऊन जाईल. हो. इनोव्हेशन्स कशा होतील? AI करेल इनोव्हेशन्स, पण खरंय. मुलांचं काय, पालकांचं खरंय. काय? हा फार वेगळा विषय होता, ह्यातनं निघाला आणि तो फार महत्त्वाचा होता. आणि बऱ्याचदा मला तर वाटतं डिसिप्लिन वगैरे, म्हणजे आपण आयुष्यातली एका बाजूला जर आपण डिसिप्लिन असू कुठल्या तरी, तर ते पूर्ण आपण बाकी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण ते कुठेतरी जाणवत राहतं. आपल्या पर्सेंटेजचा जेव्हा तो भाग बनतो, हो. एकदाच आपली ती सवय असेल की मला कधी काही आठवलं की मी ऑर्डर करतो, तर ते कित्येक गोष्टींमध्ये आपल्या तसं होत राहतं त्या होतं ना. कामांच्या. होतं. हां. तेच होतं. मी आता काम करतेय. हां. मी काम करत असताना मला आठवलं की अरे मला काल एक फोन करायचा होता. हम्म. मग मी लगेच फोन उचलणार. हां. फोन हे करायच्या आधीच मला एक नोटिफिकेशन आलं. मग फोन नंतर मी जरा हे नोटिफिकेशन बघते. नोटिफिकेशन अजून एक काहीतरी. अशा गोष्टी मधून हां. ते काम थोडं होतंय. हां. फोन नाहीच केलाय मी, पण तिसरंच काहीतरी केलं. मगाशीच मी त्या संदर्भात वाचताना एक वाक्य वाचलं गेलं की मी माझा फोन एक नोटिफिकेशन आलं म्हणून उघडला आणि पाऊण तासानंतर मला स्वित्झर्लंडमधल्या एका माणसाच्या घरी गाय आजारी पडली आहे माहिती कळाल्यानंतर मी तो ठेवला. तर ते अशा पद्धतीने अगदी, आपला अगदी. हे येतो. तर आता हा आपल्याला भाग कळाला की सगळं इथपर्यंत आहे. आता हे बदलायचं आहे, आम्हाला सगळं चेंज करायचं, आमच्यापासून सुरुवात करायची, मुलांपर्यंत ते जाईल अशा एका चांगल्या आशेवरती जर आपण हे करायचं ठरवलं तर काय छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करता येईल. आता घरी जेव्हा मुलं असतात ना तेव्हा पहिले म्हणजे एक रुटीन सेट असलं पाहिजे मुलांचं.
असं नको व्हायला की अरे सगळं उठल्यापासून काही चालू आहे आणि वेळ मिळेल तेव्हा हे करतोय ते करतोय. आधीच आपण समज एखादा आठवडा प्लॅन करून ठेवला किंवा ओव्हरऑल दिवसाचं जे रुटीन असतंच ना मुलांचं, की उठल्यावर हे होतं. पण मग येतो शनिवार, रविवार, मग तेव्हा थोडंसं फ्लेक्झिबिलिटी येते, ते रुटीन थोडंसं डगमगतं. हरकत नाही, पण निदान आधी आपण प्लॅन केलं असेल, की या 2 दिवस सुट्टी आहे शाळेला आणि मला एक 4 तास एक्स्ट्रा फ्री मिळतायत. क्लासेस असतील पण अजून 4 तास आहेत. मग ह्याच्यामध्ये तुला काय करायचंय? तू आधी सांग, आपण तसं प्लॅन करू. म्हणजे पालकांनी आणि मुलांनी बसून तो दिवस प्लॅन केला, तर नक्कीच फ्रुटफुल होतो तो. नक्की प्रोडक्टिव्ह जास्ती होतो तो. आणि मुलांनाही माहिती असतं, की आता हे शनिवार, रविवार मला स्क्रीन व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी करायला मिळतात. आता पुण्यामध्ये सुद्धा असे बरेच जागा उघडल्या आहेत, म्हणजे की फार्म, ॲनिमल फार्म्स आहेत. मग काही पालक मुलांना तिकडे घेऊन जातात, निसर्गात नेणं वगैरे. सो या गोष्टी बऱ्याच चालू आहेत. मग तसं काहीतरी प्लॅन करायचं आहे का? का अभ्यासासाठीच वेगळं काही प्लॅन करायचं आहे? तसंही हरकत नाही. जी गरज आहे त्याचा पहिले विचार करावा आणि त्या पद्धतीने आठवडा, दिवस तसा एक प्लॅन करणं गरजेचं आहे. सो मुलांना रुटीन असेल तर कम्फर्ट असतो, एक सिक्युरिटी असते आणि मग मध्ये अर्धा तास त्या रुटीनमध्ये घाला ना स्क्रीन, हरकत नाही. पण त्या स्क्रीनच्या भोवती रुटीन नका बसवू. तर तो एक आपण नक्कीच पॉइंट पालकांना असं आवर्जून सांगू शकतो. दुसरं म्हणजे त्यांचा दिवस, मुलांचा दिवस अगदी जॅम पॅक्ड नका ठेवू. ओके. कुठेतरी त्यांना एक फ्री वे पाहिजे. जेवढं मुलं फ्री प्ले पण करतील, जेवढं त्यांना एक स्पेस मिळेल, ब्रीदिंग स्पेस, तेवढं त्यांचं डोकं ॲक्च्युअली काम करेल. तेव्हा त्या मुलांना लक्षात येईल, की अच्छा मला हेही आवडू शकतं, तेही आवडू शकतं, हेही करूयात, तेही करूयात. वेगळ्या वेगळ्या आयडियाज येतील. काही मुलांना गाणं आवडत असेल, पण त्यांना लक्षात नसेल आलं, की मला गाणं म्हणायलाही येतं. ऐकते मी, पण मला म्हणायला येतं. मग असं मध्येच आपलं त्यांनी गुणगुणलं, तर मग ते लक्षात येऊ शकतं, की अरे जमतंय बाबा मुलाला गाणं. सो जॅम पॅक्ड शेड्यूल ठेवलं, तर ती ब्रीदिंग स्पेस कुठेतरी नाही मिळत मुलांना. सो फ्री प्ले महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा मुद्दा मी इकडे अगदीच पालकांना सांगणं मला महत्त्वाचं वाटतं, की मुलांना कंटाळा आला तर कंटाळा येऊ द्यात. बोर्डम आपण जे म्हणतो, की कंटाळा येतो याला म्हणून मग हा क्लास लावलाय, ही समर कॅम्प लावली, ते लावलंय, हे लावलंय. तर त्यांना कंटाळा येऊ द्यात. कारण कंटाळा आल्याशिवाय आपण नवीन मार्ग नाही शोधू शकत. कंटाळा आलाच नाही, मला सगळंच माहितीये, काय काय करायचं हे सगळं माहितीये, मग मी कसं काय चालना देऊ मेंदूला? कंटाळ्यातूनच आपण एवढे जे काही शोध लागलेले ते कंटाळ्यातूनच आलेले आहेत. त्यामुळे आपण थोडा पिरियड देऊ देत त्यांना, इन्क्युबेशन पिरियड आपण जे म्हणतो ना, काही करायचं नाहीये, मूल बसू दे, रडू देत, कंटाळा आला म्हणू देत, त्यातून काहीतरी नक्की येईल बाहेर. सो बोर्डम इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा फार महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे ऐकल्यानंतर वाटतं काही चुकीचं वाक्य ऐकलं का आपण, पण ते त्याच्यातलं डेप्थ त्याची पाहिली तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आमच्या मागच्या एक एपिसोडमध्ये पण यावर आम्ही चर्चा अशी केली, की बोर्डम हा का गरजेचा आहे. आणि पूर्वी खरं काहीच नव्हत्या ना गोष्टी, तेव्हा असे लोक कित्येकदा असे नुसतेच कॉटवर पडून आड्याकडे पाहत असायचे. तर लोकांना वाटायचं हा का असा पडलाय. पण काय माहिती, म्हणजे मी मध्यंतरी वाचलं त्यात, मला माहित नाही सायंटिफिकली किती खरं आहे, की अंघोळ करताना आपल्याकडे कुठलाही डिव्हाइस नसतो ना, म्हणून आपल्याला तेव्हा जास्त कल्पना सुचतात. असं एक जणांनी तो सांगितला होता विषय. तर कदाचित असू शकेल, की त्यावेळेला आपण खरंच आपलं ब्रेन आणि आपण ते अंघोळ आणि गरम पाणी इथपर्यंतच खरंय, चालू असेल तो विषय. खरंय. बऱ्याच गोष्टी त्यावेळेला सुचतात, कारण एकटे असतो, डिस्ट्रॅक्शन काही नसतं, कोणी आपल्याला फीडिंग देत नाहीये, की अरे हे बघ, हे ऐक. आपला मेंदू आणि आपण आपल्याला सुचू शकतो. किंवा पूर्वी संवाद पण व्हायचे ना लोकांचे, त्यामध्ये अशा एक ऑकवर्ड स्पेसेस यायच्या कित्येकदा. तर त्या कधी कधी वाटतं ठीक असतं, आपण त्यातनं कम्युनिकेशनच्या काही गोष्टी शिकतो, की आय कॉन्टॅक्ट असेल कोणाचे, कसं बोलताना थांबल्यानंतर तो ऑकवर्ड सायलेन्स नंतर आपल्याला पुढचा विषय सुचतोय का. आता लोक मोबाईल काढतात त्या स्पेसमध्ये, आणि कित्येकदा तर असं वाटतं ना, तो मोबाईल हा बरंच एक इगो इश्यू म्हणून असतो. 2 माणसं बसले, एकाने काढला तर दुसऱ्याला वाटतं अच्छा ह्याला काम आहे का, मग मी रिकामा आहे का, मी माझं काढून काहीतरी बघत बसतो. कित्येकदा त्या ह्यानी वापरल्या जातात गोष्टी. वापरणं हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न, पण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट पाहिलं तर हे खूप जास्त त्रासदायक आणि हार्मफुल असू शकतात. हा एक विषय. मग अशी आपण बोलतो तर एक विषय चालला होता, की समजा एकत्र फॅमिली आहे, आजी आजोबा पण घरी आहेत. आजी आजोबांच्या आम्ही एका एपिसोडमध्ये जेव्हा गप्पा केल्या, तर त्यामध्ये एकांनी असं सांगितलं त्या तज्ज्ञांनी, की त्यांना वापरू देत की मोबाईल. आता त्यांना ह्या वयामध्ये बऱ्याच गोष्टी करणं शक्य नाहीये बाहेर जाऊन.
गुडघे दुखतात काही इतर बरोबर. कारणामुळे, तर ते बॅलन्स कसा साधता येऊ शकतो, की आम्हाला मोबाईल वापरायचा आहे आमच्या वयामध्ये, की आता कित्येकदा आई-वडील कामाला गेलेत, मुलं शाळेतून आलेत, आजी-आजोबा घरी आहेत. आता हे 3 किंवा 4च व्यक्ती घरामध्ये अशा आहेत. त्यावेळेला आई-वडील नसताना हे कसं हम्म. हँडल करावं? हो, तो एक जरा अवघड पार्ट येऊ हं. शकतो. कारण आजी-आजोबांना सुद्धा एक त्यांचं पर्सनल लाईफ आपण जे म्हणतो, हं. ते एक आहे आणि त्यांना असं कधी कुठेतरी वाटू शकतं, "अरे, आमच्या जबाबदाऱ्या तशाच म्हटलं तर संपलेल्या आहेत. हं. आता मूल सांभाळणं आणि नातवंड हं. सांभाळणं म्हणजे एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी हं. आहे." त्यामध्ये आपण थोडं मुलं ही समजण्याच्या वयात असतील, हं. तर त्यांच्याशी पण आपण बोलू शकतो, हं. की आजी-आजोबा जरी काही काळ बघत असतील, हां. तरी याचा अर्थ असा नाही की तू पण तिकडे बसला हं. पाहिजेस किंवा तू पण तिकडे हं. ते बघतायत, ते ऐकतायत, ते ऐकलं पाहिजेस. तू त्यावेळेला तुझ्या गोष्टी वेगळ्या-वेगळ्या करू हं. शकतोस. म्हणजे मे बी आजी-आजोबांना तोच वेळ मिळत असेल, की त्यांना मोबाईल वापरता येतोय. हं. त्याच्या आधी तू जेव्हा नसतोस, त्याच्यानंतर वेगळं कामं चालू असतात त्यांची. त्यांनाही तो वेळ मिळत असेल, मग तूही त्या वेगळ्या वेळाचा फायदा कर, वेगळं काहीतरी कर, हं. हे त्यांना सांगू शकतो. आणि सर मुलांना समजतं. हं. मुलांना आपण ह्याच्यामध्ये आजी-आजोबांना थोडं सांगू शकतो, की "अरे, एवढा वेळ मुलांसमोर बघू नका." पण त्यांचे लिमिटेशन्स आहेत आणि हं. त्यांचा तो कुठे म्हटलं तरी एक विरंगुळा आहे. हो. त्यामुळे आपण तो नाही टाळू शकत हं. फारसं. जमेल तेवढं टाळायचं, पण नाही फारसं हं. करता येत. पण मग मुलांना आपण आपल्या टीममध्ये घेऊ शकतो. हं. मुलांना कम्फर्ट करू शकतो आणि सांगू शकतो, की इट इज ओके त्यांना बघायचंय, हां. पण तू तसंही वेगळ्या वेळेला बघतच हं. असतो. मग त्यावेळेला तू वेगळं काहीतरी कर. हां. सो मुलांना आपण जेवढं इन्व्हॉल्व करू ना गोष्टींमध्ये, तेवढं ते करतात. राइट. त्यांना आपण जेवढं लांब ठेवू आणि त्यांना फक्त डिसिप्लिनच्या दृष्टीने सांगू, हं. तर मग ते नाही करणार. राइट. त्यांना समजावलं, की आजी-आजोबा हे का करतायत? हं. कशामुळे करत असतील? त्यांना ते समजेल. त्यांना आपण मुलांना सांगायचं, की तुमचं वय बघा, तुम्हाला करायला एवढ्या 20 गोष्टी आहेत. हं. त्यांना काय आहे करायला? हं. सो तुम्ही त्या 20 पैकी 2 तरी करा. हां. सो दे विल डू इट ओके. डेफिनिटली. नाही खरं तर ही खूप कमी वयाची मुलं असल्यापासून जर हळू सुरुवात केली, तर हा प्रवास जास्त सुख. ऑलवेज हां. अर्ली हां. इंटरव्हेन्शन, प्रिव्हेन्शन हं. आपण हं. जे म्हणतो, हां. नक्की त्याचा फायदा गरजेचं होतो. आहे. नाहीतर मग 14-15चं मूल हां. झालं, की खूप अवघड होतं. अवघड झालं. म्हणजे मी अजूनही म्हणते, की सध्या यंग पेरेंट्स हॅव बिकम व्हेरी माइंडफुल. राइट. त्यामुळे ते सगळेच मुलांना आधीपासून हां. माहिती आहे, की स्क्रीन कमी वापरायचा आहे. राइट. त्यामुळे ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतं आणि मुलांना समज लवकर येऊ शकते हं. आधीपासून. तर मला वाटतं सगळ्या मुद्द्यांवर आपण बोललो. त्या सगळ्यातनं एक शेवट एक टेक अवे मेसेज म्हणून आपण काय घेऊ शकतो या सगळ्यातनं? टेक अवेमध्ये मला एवढंच सांगावसं वाटेल, की मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणं खूप हं. महत्त्वाचं आहे ओके. आणि तो वेळ जसा आपण घालवू आणि आपण जसं वागू, आपण जे करू, तेच मुलं तसं करणार आहेत, हे खरं आहे. लक्षात घ्या. आपण एकत्र डायनिंग टेबलवर जेवायला बसणं, हे मुलं जेव्हा बघतील तेव्हा ते हं. करणार आहेत किंवा आपण जे काम करू, आपण अटेन्शनवर आपण बोलत आहोत त्यामुळे सांगते. आपण जेव्हा काम करतोय, तेव्हा मी जे काम करतेय ते मी पहिले डिसिप्लिन्ड होऊन ते पूर्ण काम करणं गरजेचं आहे. मग बाकीच्या हं. गोष्टींकडे लक्ष देणं मला गरजेचं आहे. हे जेव्हा माझं मूल बघेल, तेव्हा त्याला लक्षात येणारच आहे, हां. की हे नॉर्मल आहे. खरं आहे. अजून एक मला सांगावसं वाटतं, की मुलांना जास्तीत जास्त कामं करायला द्या हं. घरामध्ये. हं. जेव्हा मुलं घरी असतील, तेव्हा असं नका समजू, की फक्त शाळेची कामं म्हणजे त्यांची कामं, असं हं. नाहीये. हं. छोट्या-छोट्या गोष्टी असतील, की कपडे वाळत घाल, भांडी आहेत, भांडी लावून ठेव. राइट. हे त्यांना सांगितलं, तर त्यांनाही माहिती आहे, की मी 10 मिनिटात हे काम करून दुसऱ्या कामाकडे वळू शकतो. हं. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुलांना इन्व्हॉल्व करा. एक काम दिलं तर त्यांना ते पूर्णपणे करू द्यात. हं. त्यांच्याबरोबर अटेन्शन स्पॅन वाढवण्यासाठी त्यांना गेम्स देणं, हं. पझल्सच्या ॲक्टिव्हिटीज, लेगो बिल्डिंग या हं. गोष्टी त्यांना द्या. त्या पूर्णपणे करू दे. त्याच्यामध्ये मग आता होमवर्क राहिलाय तो पूर्ण कर हं. किंवा एका वेळेला 10 सूचना देणं, हं. की "अरे आलायस, आता हातपाय धुव, बॅग ठेव, जेवण कर आणि होमवर्क कर." हं. आणि मग त्याच्यामध्येच होमवर्कच्या वेळेला, "अरे तुझा हा तो गेम आणलेला ना आपण, तो हं. राहिलाय." हं. अजिबात असं करू नका. राइट. गो वन स्टेप ॲट अ टाईम. आणि आपण माइंडफुली आपलं आयुष्य जर करत असू, की ह्या वेळेला हे करतोय आपण आणि हे मुलांनी करणं अपेक्षित आहे, तर हे कदाचित प्रवास जास्त सोपा जाईल. खूप बऱ्याच गोष्टी यातनं नवीन-नवीन कळाल्या.
तर आजच्या एपिसोडमधनं एक फार वेगळ्या विषयापासून आपण सुरुवात केली, पण यात खूप छोट्या छोट्या गोष्टी, खरं त्यात काहीच नवीन सांगितलेलं नाही असं मला वाटतं. नवीन ह्यासाठी सांगितलेलं नाही आहे की आपल्याला सगळं माहिती होतं एकेकाळी, त्याच्यावर कुठेतरी एक लेअर आला आणि ते आपण विसरून गेलो आहे की ह्याच गोष्टी आता मुलांना घरची कामं करायला सांगा, हे ह्यात काहीच नवीन माहिती नाही आहे. पण ही माहिती नवी झाली आहे कारण ही आधीच्या माहितीवर आपली कुठेतरी एक धूळ बसलेली आहे. किंवा एक साधी गोष्ट असते, आपण पूर्वी घरामध्ये सगळे मिळून एक टी व्ही पाहायचो हॉलमधला आणि सगळे मिळून तोच एक स्क्रीन टाईम होता सगळ्यांचा, घरच्यांचा. अर्धा तास सगळे एक सिरियल पाहतात आणि टी व्ही बंद झाला. त्यानंतर चेंज होत बेडरूममध्ये एक टी व्ही गेला. मग आजी आजोबांना नको हॉलमध्ये, त्यांना वेगळं पाहायचं असतं, त्यांच्या रूममध्ये एक टी व्ही लागला. तिथपर्यंतही कधी छान वाटलं की 6 माणसांमध्ये 3 टी व्ही होते घरामध्ये. आता 6 माणसांमध्ये 12 स्क्रीन असू शकतात. इतपत हे वाईट झालेलं आहे. कारण माणसांकडे 2 मोबाईल असतात, एक टॅब असतो, एक लॅपटॉप असतो. एका माणसाकडे इतकं असतं आणि एकीकडचं काम संपलं की आपण दुसरं उचलतो, की माझं कामाचा ईमेल झाल्यानंतर आता मित्रांचा WhatsApp काय आला मला बघायला लागेल आणि असं करत वस्तूंचेच आपले मल्टीटास्किंग चालू आहे. त्याच्यामधले असणारे डिव्हाइसेस आणि आलेले मेसेजेस हा तर आणखी वेगळा पुढचा मल्टिप्लाइंग पार्ट आहे. तर हा विषय सगळ्यांनी लक्षात घ्यावा, की खरंच इतक्या गॅजेट्सची आपल्याला एक तर गरज असते का? आणि त्या गॅजेट्समध्ये किती वेळा काय पाहण्यासाठी, म्हणजे बऱ्याचदा नोटिफिकेशन टोन ऑफ करणे ही सगळ्यात एक छोटी गोष्ट असू शकते, तुमचं काम करत असतानाचं डायव्हर्शन कमी होण्यासाठी. इतक्या छोट्या गोष्टीपासून कदाचित ती सुरुवात केली, तर आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात, की एका ह्या छोट्या गोष्टीमुळे मला किती माझा वेळ वाचला. होतंय ते काम किती छान पद्धतीने माझं व्हायला लागलंय आणि मग आपल्याला बाकी गोष्टी सांगायचीच गरज पडत नाही, जेव्हा एकदा एका चांगल्यातून काहीतरी घडायला सुरुवात होती या पद्धतीने. अशा गोष्टींमध्ये चर्चा होत राहिल्यानंतर कदाचित हे बदल होत राहतील. तर आमच्या या चॅनलतर्फे तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.